राज्यभर आता एक विषय महत्त्वाचा आहे तो म्हणजे राज्यात देण्यात येणारे पोलीस आयुक्तालयांमार्फत शस्त्र आणि त्यातून विविध प्रकारच्या होणाऱ्या रील्स आता आपल्यासोबत मनसे नेते प्रकाश महाजन आहेत. त्यांनी आताच संभाजीनगर येथील पोलीस आयुक्तालयामध्ये आपलं शस्त्र जमा केलेलं आहे. नेमकं कारण काय होतं आणि तुम्ही जमा का केले शस्त्र? एकतर मी ज्या कारणासाठी शस्त्र घेतलं होतं ते कारण आता राहिलं नाही. मी आता शेती करत नाही, मी शेतीसाठी म्हणून ते घेतलं होतं. दुसरी गोष्ट अशी की मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक कार्यकर्ता आहे आणि राजकीय माणसाजवळ शस्त्रधारक शस्त्र परवानाधारक जरी असलं तर त्याची फार एक आता अप्रतिष्ठा बदनामी होऊ लागलेली आहे आणि ही टाळण्यासाठी आणि माझं वय पाहता मी ते हत्यार हाताळण्यास सक्षम नाही असं मला वाटतं, म्हणून मी ते सरकार जमा केलं. बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शस्त्र परवाने देण्यात आलेले आहेत आणि तेथे जी काही परिस्थिती सध्या आहे म्हणजे बीडचा बिहार होतोय का असा प्रश्न उपस्थित केला जातोय, त्यावर काय भाष्य कराल? नाही, बीडचा बिहार होतं का याच्याशी मी सहमत नाही. बीड जिल्ह्याला फार गौरवशाली इतिहास आहे, तो नव्या पिढीला माहीत नाही. पण मला असं वाटतं की पोलीस खात्यावर सुद्धा राजकीय दबाव येऊन बरीच शस्त्र परवाने दिले जातात, पण त्या परवान्याचं नूतनीकरण करताना जर नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली तर याच्यात बराच आळा बसू शकतो असं मला वाटतं. काय तुमचा संदेश काय असेल? मी संदेश देण्यात इतका मोठा नाही. मी माझ्यापासून सुरुवात केली की आता आपल्याला शस्त्राची गरज नाही, आपण शस्त्र हाताळायला शारीरिकदृष्ट्या सक्षम नाही आहोत. मी शस्त्र जमा केलं. शासनाने कुठे याच्यावर बंदी आणायला हवी किंवा काय नियंत्रण आणायला हवं का काहीतरी? शस्त्र कशासाठी देतात याची कारणच नीट शोधली पाहिजेत आणि योग्य कारण असेल त्या माणसाला शस्त्र दिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि योग्य कारण नसेल तर शस्त्र देऊ नये, पण राजकीय दबावापोटी पोलीस खात्याला शस्त्राचे परवाने द्यावा लागतात. महसूल खात्याला इथं आपण आयुक्त कार्यालयात आयुक्त देतो, बाकीच्या ठिकाणी जिल्हाधिकारी देतात. मला वाटतं करायला पाहिजे. धन्यवाद. हे आपल्यासोबत होते मनसे नेते प्रकाश महाजन आणि त्यांचं म्हणणं आहे की ज्यांना गरज असेल त्यांनाच परवाने देण्यात यावे, अन्यथा ते देण्यात येऊ नये. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे नुकसान होतं त्याचा गृह मंत्रालयाही पुढे सामना करावा लागतो. मी राम बुधवंत, नवराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर.